नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी किती महत्त्वाचे आहे ते आपण 2 दिवसापासून बघत आहोत. पीक विमा असेल, सोयाबीन अनुदान असेल, हे ई पीक पाहणी केल्याशिवाय आपल्या सातबाऱ्यावर नोंद केल्याशिवाय आपल्याला पीक विमा, सोयाबीन अनुदान, कांदा चाळा असेल, अन्य कोणतेही प्रकारची सरकारची जी योजना आहे ते ई पीक पाहणी केल्याशिवाय मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, 2024साठी खरीप हंगामासाठी नवीन ई पीक पाहणी ॲप आले आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 34 जिल्ह्यांमधून 34 तालुके निवडण्यात येणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामधून एक तालुका हा महाराष्ट्र सरकारमार्फत ई पीक पाहणी केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, डाटा हा ई पीक पाहणीचा डाटा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि कृषी विभाग यांना जोडले गेले आहे. तर DCS हे नवीन ॲप जे महाराष्ट्राच्या ई पीक पाहणी ॲपला जोडले आहे. तर त्याला डिजिटल क्रॉप सर्वे असं म्हटलं गेलं आहे. तर हे ॲप्लिकेशन जे आहे ते 1 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 15 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तर ई पीक पाहणी मध्ये जर काही तांत्रिक प्रॉब्लेम किंवा काही अडचण आल्यास मुदत वाढ मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर 1 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 15 सप्टेंबरपर्यंत आपले ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, एका मोबाईलवरती 50 शेतकरी ई पीक पाहणी करता येते. तर यासाठी कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी करायला कृषी विभागाने परवानगी दिली आहे. तर यासाठी व्हर्जन 3.0.1 DCS हे ॲप नवीन आलं आहे. शेतकरी मित्रांनो, हे ॲप तुम्ही आजच डाउनलोड करून ठेवा आणि उद्यापासून ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ई पीक पाहणी ओपन होईल. तर आपल्याला पहिल्यांदा कृषी विभाग निवडायचा आहे. आपला विभाग निवडल्यानंतर पुढे सरकावा असे ऑप्शन येणार आहे. तर लॉग इन पद्धत निवडा. शेतकरी असाल तर शेतकरी निवडा. तर आज जे आपण ओपन केलं आहे ते आज ॲप चालत नाही, त्याची मुदत संपली आहे असं दाखवत आहे. तर उद्यापासून जर आपण ई पीक पाहणी करायला सुरुवात केल्यानंतर ई पीक पाहणी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ई पीक पाहणीमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे. अगोदर आपण गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्र, पोटखराबीचे क्षेत्र, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे निवडावे लागणार आहे. त्यानंतर पीक निवडा, बहुपीक, मिश्र पीक जे आहे ते आपल्याला निवडावं लागणार आहे. त्यानंतर तुमचे पीक कोणते आहे, सोयाबीन, मूग, उडीद, मका जे पीक आहे ते निवडा. त्यानंतर तुमचे क्षेत्र किती आहे ते निवडा, हे दाखवले आहे. तुमचे क्षेत्र निवडा. जर 1 एकर तुमचे सोयाबीन असेल तर 0.40, तुमचे जे क्षेत्र 3 एकर असेल तर 1.20 असे क्षेत्र निवडा. जे तुमचे पीक आहे ते दाखवा. त्यानंतर सिंचन निवडा, विहीर, ड्रीप निवडा, स्प्रिंकलर ड्रीप हे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला स्प्रिंकलर ड्रीपसाठी ई पीक पाहणी अति महत्त्वाचे आहे. जर तुमच्या सातबाऱ्यावर विहीर, बोर, स्प्रिंकलर काय आहे ते नोंद केलं तरच आपल्याला अनुदान वगैरे मिळणार आहे. त्यानंतर पाण्याची उपलब्धता काय आहे हे निवडा. त्यानंतर पीक पेरा लागवड याविषयी जी आपण तारीख जी नोंदवली आहे तीच आपल्याला तारीख द्यावी लागणार आहे. पेरणी करताना जे विमा भरताना जी तारीख दिली आहे तीच तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करावी लागणार आहे. त्यानंतर फोटो काढा. फोटो काढत असताना जिओ टॅगिंग करूनच आपल्याला फोटो निघणार आहे, अक्षांश, रेखांश. आणि हा फोटो काढताना 50 मीटर अंतरामध्येच आपल्या शेतामध्ये जिओ टॅगिंग होणार आहे. 50 मीटर अंतरामध्येच हा फोटो सिलेक्ट होणार आहे. जर आपण घरी बसून किंवा CSC सेंटरवरून जर ई पीक पाहणी करत असाल तर ही ई पीक पाहणी तुमची फेल होणार आहे. त्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करताना आपल्या शेतामध्ये जाऊनच करावी लागणार आहे. जशी आपण अगोदर ई पीक पाहणी करत आहोत त्याचप्रमाणे आहे, फक्त याच्यामध्ये ॲप आणि जिओ टॅगिंग हे बदलले आहे. तर याच्यामध्ये 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ई पीक पाहणी केलेली काही चुकी झाली असेल तर दुरुस्त करू शकता, डिलीट करू शकता.
48 तासानंतर तुम्ही याला काही करता येणार नाही. 50 मीटरच्या आतमध्ये असेल तर तुमची ई पीक पाहणी होणार आहे, नाहीतर तुमची ई पीक पाहणी ही बाद होणार आहे. त्यानंतर पीक पेरा बरोबर आहे का असे तुम्हाला सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. ई पीक पाहणी परत एकदा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि लिहून घ्या. व्हर्जन 3.0.1 DCS हे ॲप नवीन आलेलं आहे. ते आज डाउनलोड करा आणि उद्यापासून ई पीक पाहणी करा. तरच आपल्याला पीक विमा असेल, सोयाबीन अनुदान असेल. 2023ला ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलं नाही त्यांना सोयाबीनचे असेल किंवा कापसाचे जे 5,000 प्रति हेक्टर अनुदान आहे ते मिळणार नाही. त्यासाठी ई पीक पाहणी ही करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला पीक विमा असेल, सर्व काही जे शासनाच्या सरकारच्या जे योजना आहेत तर ते मिळणार आहेत, अन्यथा मिळणार नाहीत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.